आवाज वंचित बहुजनांचा. नमस्कार, मी प्रदीप जाधव. तुम्ही पाहतात आवाज वंचित बहुजनांचा. उस्माननगर ग्रामपंचायत कामांची चौकशी करावी, अनिलदादा गायकवाड यांची मागणी. नांदेड प्रतिनिधी धम्मानंद कांबळे. उस्माननगर ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध कामाबाबत अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून संबंधित कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे नेते अनिलदादा गायकवाड यांनी केली आहे. ग्रामपंचायत अधिकारी ए.डी. शिंदे व सरपंच सौ काळम यांच्यासह इतरांच्या कार्यकाळ 15वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधारणा योजना तसेच ग्रामपंचायतीच्या स्वनिधीतून केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विकास कामे दर्जाहीन, अपूर्ण व बोगस पद्धतीचे करून शासकीय निधीचा अपव्यय झाल्याने गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व योजनांचा खर्च व खर्चाचे तपशील उघड करण्यासाठी जिल्हा परिषद कामगार व उपविभागीय कंदारचे अभियंता व त्यांच्या मार्फत चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त कंधार पंचायत समितीसमोर अमर उपोषण करण्याचा इशारा अनिलदादा गायकवाड यांनी दिला आहे. मौजे उस्माननगर तालुका कंधार येथील ग्रामपंचायत अधिकारी श्री ए.डी. शिंदे हे गेल्या अनेक दिवसापासून मौजे उस्माननगर येथे ठाणं मांडून बसलेले आहेत. ग्रामपंचायत अधिकारी श्री ए.डी. शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमधील आणि 15वा वित्त आयोग निधीमधील आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या उत्पन्नामधील निधीमधून झालेली कामे ही बोगस व निकृष्ट दर्जाची केलेली आहेत आणि एकाच कामावर अनेक कामं दाखवून बिलस देखील त्या ठिकाणी उचलण्यात आलेली आहेत. थातूरमातूर कामे करून शासनाचा निधी हडप करणाऱ्या श्री ए.डी. शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे आज गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कंधार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ग्रामपंचायत कार्यालय उस्माननगर अंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी श्री ए.डी. शिंदे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा माननीय गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती कंधार यांना देण्यात आलेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.